वाडीवरचा मी MIDC विरोधक आहे आणि खात्रीने सांगतो मी शेवटपर्यंत MIDC विरोधकच राहणार। आता हे जे नेतृत्व जे वैचारिक नेतृत्व उभं राहिलं तुमचं युवा पिढीचं नेतृत्व उभं राहिलंय ते खूप चांगल्या तऱ्हेने काम करत आहे। वेळोवेळी तुम्हाला हाक देत आहे, आपण सर्व उभे राहतोय, याच्या पुढे पण हाक देणार आहे। त्यावेळी मिटिंगला उपस्थित राहणे सगळ्यांचं आमचं सहकार्याचं ही भावना ठेवलेली आहे। ती खूप मला तर एवढं म्हणजे आम्ही आमच्या ज्येष्ठांच्या वतीने आम्ही सांगतो की तुम्ही जेव्हा जेव्हा आम्ही बोलाल ना आम्ही त्या प्रत्येक वेळी आम्ही तिथे हजर राहू। कारण का अजून पण एवढी घटना आता माझी काय गावाला शेतीवाडी नाही काही नाही, माझी जागा पण नाहीये, माझी जागा पण जात नाहीये, तरी पण मी का ह्या मिटिंगला हजर का तुम्हाला साथ देतोय की मला जे तुम्हाला जे प्रश्न सामोरे जाणार आहे माझे जे तोटे येणार ते मला पण तोटे येणार आहे। त्याच्यामुळे मला साथ देणं हे अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला शेवटपर्यंत। आणि आता तर मला असं वाटतंय की 100% हे आपलं तिथे MIDC जर हे पळवून लावणार आपण आहे हे आता दिसतं इथे खूप चांगलं। तर त्यामुळे मी आमच्या वाडीच्या वतीने जवळजवळ 30-35 जण उपस्थित आहे तिथे। आम्ही तुम्ही ज्या ज्या काय तिथे वैचारिक हे सांगता वैचारिक जे विषय सांगता ते आम्ही प्रत्येक वेळी आम्ही सर्व निर्णय घेऊन आम्ही इथे हजर होतो आणि आम्ही कळवतो सर्वांना। प्रत्येकाला घराघरात प्रत्येक घरातले लोक आलेले आहेत आमच्या वाडीतले 3 वाडीतले ही गोष्ट मेजॉरिटी। त्याच्यामुळे MIDC विरोध हा कायम राहणार, तुमच्या पाठीमागे आम्ही सदैव राहणार ही आमची भावना आहे आणि ही तुम्हाला मी वचन देतो ह्या गोष्टीबद्दल। धन्यवाद।